ज्या पद्धतीने आज संगमनेरमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातोय, जनतेने त्यांना घरी का बसवलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. अमोल खताळ या मतदारसंघातील 2,88,89,000 जे मतदार आहेत त्यांचा सगळ्यांचा आहे, परंतु आजपर्यंत मला कुठला असा मतदार तुम्हाला म्हटला का अमोल खताळ आमचा आहे. राजकारण सोडून द्या. ज्या पद्धतीने तुम्ही संभ्रम करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही तुमच्या मामाचे नाही झाले मग असं मला म्हणावं लागेल. ज्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला निवडून देण्यासाठी, महायुतीने तुम्हाला निवडून देण्यासाठी मतदान केलं, तुम्ही त्यांचे नाही झाले, तेव्हा मला गरज नाही. मी या मायबाप जनतेचा आहे. जे माझ्याविषयी संभ्रम करताय त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही तुमचं विधान परिषदेचे पदवीधरचे आमदार आहात. आपल्या पदवीधरच्या खूप जबाबदार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांनी आपल्याला ज्या अपेक्षेने निवडून दिले, मला धुळ्यातून फोन आले होते, नाशिक मधून फोन आले होते, आम्ही निवडून दिलेला आमदार म्हणे संगमनेरच्या गल्लीबोळांनी प्रश्न विचारतोय, म्हणून त्यांना विचारा, मला नका सांगू. त्यांनी हे मला सांगितलं की आम्ही त्यांना तिथं आमच्या भागात आल्यानंतर विरोध करणार आहे. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, परंतु माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या त्यांना पदवीधर म्हणून आपण मर्यादित राहा. पदवीधरांच्या खूप चांगल्या समस्या आहेत. 40 वर्षापासून आपण आपल्या मामाश्रींनी आपल्या परिवारांनी जो काही संगमनेरमध्ये उद्रेक चालवला होता, दहशत चालवली होती, तिला कुठेतरी विराम आलाय. त्यामुळे फक्त कॅमेरे दिसले, माध्यमाचे प्रतिनिधी दिसले म्हणून वाचाळले सारखं कोणावर आपला अधिकार सांगू नका. मी या मायबाप जनतेचा आहे. मी दुसरा कोणाचा नाही. अशा लोकांचा तर 100% नाही. यांच्या माझ्या विजयामाग यांचं काही मात्र योगदान नाही. यांनी मुंबईला सुद्धा जाऊन एका वरिष्ठ मंत्र्याला, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना नावही सांगतो मी, त्यांना जाऊन काय सांगितलं होतं ते आता मी जाहीर सांगतो. आमच्या मामाचं आमचं पटत नाही म्हणे. निवडणुकीला आमच्या वडिलांचे फोटो सुद्धा वापरले नाही हे अजित पवारांना त्यांनी सांगितलं होतं. अजितदादा मला म्हणलं दादा या पाहिजे संगमनेरमध्ये इतके दिवस जनताला या लोकांनी विटीस धरलं होतं आणि मूर्ख परत काढलं होतं. तेव्हा जनतेने ठरवलं होतं यांना दाखवायचं नाही, फक्त मतदान रूपी काय दाखवायचं ते दाखवू. आणि यांना आता इतके वर्ष यांनी आपल्याला मूर्खात काढलं तर त्यांना मूर्खात काढू. त्यामुळं त्यांनी माझ्यावर, माझ्या या मायबाप जनतेचा फक्त माझ्यावर अधिकार आहे, बाकी कोणाचा नाही. तो महायुती सरकारचा निधी आहे. जो त्यांच्या स्थानिक आमदाराचा निधी असेल, त्या कामाला त्यांचं जे काम असेल त्यांनी त्याच्यावर त्यांचे फ्लेक्स लावा, फोटो लावा. कामं फक्त ज्या बगल बच्चांना दिले त्यांना समज द्या. कामाचा दर्जा राहिला पाहिजे. कामाची क्वालिटीमध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही. तो निधी महाराष्ट्राचा सरकारचा आहे, महायुती सरकारचा आहे. त्यामुळे जरी ते म्हणत असते हा रस्ता आमचा आहे, तर त्या रस्त्यात निकृष्ट काम होत असेल, माझ्या